आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत आणि आता मात्र एकीकडे आपण बघतोय हा जोरदार युक्तिवाद होत असताना केवळ आमदारांच्या संख्येवरती राजकीय पक्षाची मालकी ठरवता येत नाही असं म्हणत त्यांनी पक्षाची संघटनात्मक रचना आणि पक्षाची घटना सगळ्यात महत्त्वाची असते असा दावा केलाय। रामराजे शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। रामराजे, आजच्या युक्तिवादामध्ये केवळ सिब्बल बोलतील की अजूनही शिंदेंकडून युक्तिवाद केला जाईल? बिलकुल, कपिल सिब्बल यांच्याकडून आत्ताच युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। याचा अर्थ आता 2 वाजून साधारणतः 38 मिनिटं झाले, 40 मिनिटं होत आलेले आहेत आणि त्यामुळं आजचा जो युक्तिवाद आहे तो 4 वाजेपर्यंत चालेल, म्हणजेच की साधारणतः 1.25 तास चालेल आणि तेवढा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल एकटे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्यानंतर मग इतर जे वकील आहेत तर ते सुद्धा युक्तिवाद करू शकतात। परंतु आता सध्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कपिल सिब्बल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये सांगण्याची सुरुवात केलेली आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी कशी असते, त्याचे सदस्य कसे असतात, त्यातले पदाधिकारी जे आहेत त्यांची नियुक्ती कशी केली जाते आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा रोल काय आहे, कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून ही संपूर्ण कार्यकारिणी जी आहे ती स्थापन करण्यात आली होती आणि त्याचबरोबर संपूर्ण कार्यकारिणीला कशा पद्धतीनं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा होता, सपोर्ट होता आणि सर्वांनीच उद्धव ठाकरे यांची निवड कशा पद्धतीने केली होती आणि जी मतदान प्रक्रिया होती ती संपूर्ण प्रक्रिया पाडली होती। लोकशाहीमध्ये जी निवडीची जी प्रक्रिया असते ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडली होती। त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं होती असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि कपिल सिब्बल यांनी कालच एक मुद्दा उपस्थित केला गेला होता की एकदा पक्ष फुटला, विधिमंडळाचा पक्ष फुटला की त्यानंतर मग तो त्या पक्षाचे फाटे जे आहेत ते मूळ पक्षापर्यंत, राजकीय पक्षापर्यंत पोहोचले, परंतु तसा इम्पॅक्ट व्हायला नव्हता पाहिजे होता असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत झालेला युक्तिवाद यात कोणकोणते आणखीन मुद्दे हे अधोरेखित केले जाऊ शकतात जेणेयोगे वारंवार सिब्बल जे म्हणतायत की हा पक्ष जो आहे तो कशा पद्धतीनं शिंदेंकडे जाणीवपूर्वक दिला गेलेला आहे आणि अर्थातच निवडणूक आयोगावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले जात आहेत, या अनुषंगानं आता कोणता महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकतो? खरं तर आज कपिल सिब्बल हे अपात्रतेचा मुद्दा पुढे करतील असं सांगण्यात येते, कारण कालच त्यांनी स्पष्ट केलं होतं की डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेसंदर्भामध्ये आपण हा मुद्दा पुढे करणार आहोत। कारण जर हे आमदार सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या सोबत निघून गेले आणि त्यानंतर मग कारवाई म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली होती, परंतु यांनीच संपूर्ण पक्षावर दावा केलेला आहे। मग ही अपात्रता जी आहे ते करणं गरजेचं होतं आणि तिथे विधानसभा अध्यक्षांनी ही अपात्रता केली नाही। त्याचबरोबर या संपूर्ण आमदारांना डिस्क्वालिफाय केलं नाही। तसं जर केलं असतं तर पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिला असता, मात्र केवळ डिस्क्वालिफिकेशन केलं नाही, त्यामुळे पक्ष जो आहे तो पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गेला। हे सुद्धा आज युक्तिवाद केला जाणार आहे। बरं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळ पक्षातली फूट ही मूळ राजकीय पक्षातली फूट नाही अशा स्वरूपाचा सुद्धा युक्तिवाद केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरती सुद्धा अनेक त्रुटींवरती बोट ठेवलं गेलेलं आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं। आता येत्या काळामध्ये निवडणूक आयोगाला सुद्धा आपली भूमिका यावरती स्पष्ट करावी लागणार आहे। ती सुनावणीच्या दरम्यान कशा पद्धतीनं आता निवडणूक आयोग आधी बोलणार की त्याआधी शिंदे गटाकडनं आपलं म्हणणं मांडलं जाणार, कशा पद्धतीनं आता पुढचे युक्तिवाद होणं अपेक्षित आहे? बिलकुल, खरं तर निवडणूक आयोगावरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, निवडणूक आयोगाच्या अधिकारावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। मात्र आता ही उद्धव ठाकरे यांच्याकडून सुनावणी संपल्यानंतर सर्वात अगोदर एकनाथ शिंदे यांचे वकील आपले बाजू मांडतील, त्यानंतर निवडणूक आयोग त्यांची बाजू मांडेल आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्या वतीने ही बाजू मांडली जाईल। परंतु आता जो मुद्दा आहे आजचा तो म्हणजे की अपात्रतेचा मुद्दा आहे आणि या अपात्रतेच्या मुद्द्याच्या भोवतीच संपूर्ण आजचा युक्तिवाद असणार आहे। उदाहरणार्थ उद्धव ठाकरे यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना नेमलं होतं, त्याचबरोबर व्हीप सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच नेमला होता
मात्र एकनाथ शिंदे यांनी गटनेते पद नंतर स्वतःकडे घेतलं आणि त्याचबरोबर भरत गोगावले यांना चीफ व्हीप केलं होतं आणि हे संपूर्ण कुठे घडलं तर विधान भवनाच्या बाहेर घडलं आणि त्यामुळेच आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे की विधान भवनाच्या बाहेर ही संपूर्ण प्रक्रिया केलेली आहे, याचाच अर्थ लपतछपत ही प्रक्रिया केली आहे असा कपिल सिब्बल यांचा दावा आहे आणि या सगळ्या घटनेला विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी पाठीशी घातलेला आहे, त्यांनी अपात्रता माच करणं गरजेचं पात्र केलं नाही, याच बहुतेक आजचा युक्तिवाद असणार आहे. बरं, पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उपस्थित केला जातोय तो म्हणजे जिवंत लोकशाही. ही लोकशाही जिवंत आहे आणि त्या लोकशाहीमध्ये तुम्ही बोलताय असं म्हणत एकीकडे न्यायमूर्तींनी सुद्धा सिब्बल यांना म्हटलेलं होतं आणि सिब्बल यांचं तेच म्हणणं होतं की त्यामुळेच आम्हाला अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला न्याय मिळावा असंही म्हटलं गेलं. म्हणजे एकमेकांवरती एकीकडे आपण बघतोय की न्यायमूर्तींकडनं सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरती टिप्पणी केली जाते आणि या बाबी अधोरेखित केल्या जात आहेत. त्यामुळे जे युक्तिवाद केले जात आहेत त्या युक्तिवादामध्ये खरं तर न्यायमूर्तींकडनं सुद्धा क्रॉस चेकिंग प्रत्येक वेळी केलं जाते हे सुद्धा दिसतंय. याबद्दल थोडं सांगाल. बिलकुल न्यायमूर्ती तर क्रॉस चेक करतातच, परंतु आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. जनता दलाचे जो संदर्भ होता तो दिलेला आहे. जनता दलामध्ये सुद्धा असं घडल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी जी होती तर त्याच्यावर कोणताही आक्षेप घेण्यात आला होता, त्याच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आले नव्हते, कारण राष्ट्रीय कार्यकारिणी जशीच्या तशी होती. तसेच शिवसेनेच्या बाबतीमध्ये पण आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, कार्यकारिणीतले सर्व पदाधिकारी जे आहेत ते ठाकरेंच्या बाजूने आहेत असा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. मात्र जे युक्तिवाद केले जातात कालपासून पाहतोय की आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचं काम किंवा अनेक प्रश्न जे आहेत ते कोर्टाने सुद्धा उपस्थित केले होते. जेव्हा समाजवादी पार्टीचे उदाहरण सांगितलं होतं की अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्यामध्ये वाद झाला आणि अखिलेश यादव यांनी नंतर पक्ष घेतलेला आहे. मात्र मुलायम सिंग यादव यांनी सांगितलं होतं की असं जे अधिवेशन घेतलं होतं अखिलेश यादव यांनी ते घटनाबाह्य होतं असं सुद्धा सांगितलं होतं. मात्र कोर्टाने त्यावेळेस पण विचारलं की मग निकाल कोणाच्या बाजूने लागला, तर निकाल जो आहे तो अखिलेश यादव यांच्या बाजूने लागलेला होता आणि त्यामुळं कोर्टाने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की उदाहरणार्थ की जसं निवडणूक आयोगावर जे आक्षेप घेण्यात आले होते तर निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की कोणता पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्या व्यक्तीला द्यावं, दुसऱ्या पक्षाला द्यावं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. तर त्यावर कोर्ट सुद्धा तेच म्हटलं की तुम्हाला फक्त आयोग अधिकाराच्या संदर्भामध्ये आक्षेप आहे का, अधिकारच नाही असं तुम्ही म्हणताय. जर अधिकारच नाही असं म्हणत असाल तर पुढची चर्चाच होऊ शकत नाही. मात्र अधिकाराचा जर चुकीचा वापर केला असेल तर मात्र त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे अधिकार असणं आणि अधिकाराचा चुकीचा वापर करणं याच्यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अनेक मुद्दे जे आहेत ते सखोलपणे कोर्ट तपासत आहे. अगदी हे जे क्रॉस व्हेरिफिकेशन होतंय याच्यातून कपिल सिब्बल यांना काही सवाल हे न्यायमूर्तींकडनं सुद्धा केले जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कशा पद्धतीनं हा एक प्रकारचा अन्याय होत गेलेला आहे ठाकरे गटावरती हे सांगण्याचा दावा केला जातोय. मात्र आता शिंदे गटाकडनं कशा पद्धतीनं या सगळ्या युक्तिवादाला अर्थातच तोंड दिलं जाणार आहे आणि हे युक्तिवाद कशा पद्धतीनं चुकीचे आहे, दिशाभूल करणारे आहेत हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकेल. कशा पद्धतीनं तयारी झाली आहे शिंदे गटाची. बिलकुल शिंदे गटाकडून पण नीरज किशन कौल जे आहेत ते युक्तिवाद करणार आहेत आणि त्यांचा युक्तिवाद काय असणार ते बघावं लागणार आहे. जे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत कपिल सिब्बल यांच्याकडून विशेष करून फुटीच्या संदर्भामध्ये जे की विधान परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतरचा संपूर्ण प्रकार याच्यावर ते युक्तिवाद करणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की या संपूर्ण आमदारांचा पाठिंबा, त्यांचं म्हणणं होतं की मूळ पक्ष जो आहे केवळ आमदार गेल्यामुळे पक्ष त्यांचा होत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. तर त्यावर सुद्धा एकनाथ शिंदे यांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करू शकतात की पक्ष संघटन जे आहे ते कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे यांना दाखवावं लागणार आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा येतो की यात सगळ्यात निवडणूक आयोगाला सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे, कारण निवडणूक आयोगावर सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगानंच कशा पद्धतीनं जे निर्णय दिले ते चुकीचे दिले आणि त्यामुळे एक वेगळ्या लोकांमध्ये परसेप्शन जे आहे ते गेलेलं होतं. अशा स्वरूपामध्ये सुद्धा सिब्बल हे सध्या युक्तिवाद करतात.
निवडणूक आयोगाकडनं या संदर्भात किंवा त्यांच्या वकिलांशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? कशा पद्धतीनं या सगळ्याचा बचाव केला जाईल? खरं तर सगळ्यात जास्त आक्षेप जे आहेत ते निवडणूक आयोगावर घेण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना, की ज्याच्यावर हा संपूर्ण निकाल आहे, तो म्हणजे की उद्धव ठाकरे यांची निवड. उद्धव ठाकरे यांची निवड जी आहे पक्षप्रमुख म्हणून, ती 2018चे ॲफिडेव्हिट जे आहे किंवा घटना जी आहे ती निवडणूक आयोगामध्ये दिल्याचं कपिल सिब्बल म्हणतात. परंतु तसं दिलेलं आहे का? आणि पक्षप्रमुख म्हणून तिथं नोंद आहे का निवडणूक आयोगाच्या समोर? आणि त्यामुळेच हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. जर त्यामध्ये नमूद नसेल उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत म्हणून, किंवा जर घटना जी आहे ती जर नसेल तिने सादर केली नसेल, तर मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय किंवा उद्धव ठाकरे यांचं पद जे आहेत ना ते गैरलागू होतं, ते अवैध ठरतं. त्यामुळे त्यांनी घेतलेले कोणतेही निर्णय जे आहेत ते चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे मग निकाल जो आहे ना तो तिथंच लागेल की उद्धव ठाकरे यांचं पद आणि जी घटना आहे शिवसेनेची ती योग्य आहे की अयोग्य आहे. त्यानंतर मग पुन्हा सगळ्या घडामोडी घडतात. मग एकनाथ शिंदेचं बंड असेल, आमदार घेऊन जाणं असेल, मंत्री घेऊन जाणं असेल, पुन्हा विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, हे सगळे मुद्दे जे आहेत ते नंतर लागू होतात. परंतु सगळ्यात महत्वाचा कोणता होतोय की उद्धव ठाकरे यांचे जे 2018ची जी घटना आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे. जर ती अयोग्य असेल तर मग संपूर्ण पक्ष आणि चिन्हावर दावा करता येऊ शकत नाही. ती त्रुटी जी आहे ती दिसून येते उद्धव ठाकरे यांची. आता आणखीन एक महत्वाचं आहे की शिंदे गटाला आपली बाजू मांडायची. ही बाजू मांडत असताना या सगळ्या बाबी ज्या कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या आहेत त्यावरती त्यांना बचाव करायचा आहे. कशा पद्धतीनं 2018चा जो तुम्ही उल्लेख केलेला आहे त्यावरती आता नेमकी शिंदे गटाची भूमिका काय असू शकते? कारण तो सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे. बरोबर आहे की एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं आता युक्तिवाद केला जाऊ शकतो. परंतु आजचा जो युक्तिवाद आहे तर तो कपिल सिब्बल दोन गोष्टीवरच्या आधारित करणार. एक अपात्रता आणि काही रेफरन्सेस दिले जाणार आहेत. जे जनता दलाचे रेफरन्स दिले गेलेले आहेत तर तो आता दिला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर की जनता दलाचं अधिवेशन सुद्धा कोणी बोलवलं होतं याचं सुद्धा रेकॉर्ड नाही आहे असं कपिल सिब्बल यांनी सांगितलंय. म्हणजे की जनता दलानं जनता दलाची जी घटना होती किंवा जनता दलाची जी स्थिती होती तीच शिवसेनेची स्थिती आहे. त्यामुळे जनता दल सारखंच शिवसेनेला सुद्धा ट्रीट करावं असं कपिल सिब्बल यांचा दावा करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर की न्यायमूर्ती बागची यांनी पण सांगितलेलं की संपूर्ण घटनाक्रम कसा आहे आणि कसा घडत गेलेला आहे ते सुद्धा तपासावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर की संघटनात्मक बहुमत जे आहे ते कोणाकडे आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण जरी विधिमंडळातलं बहुमताला महत्व असलं तरी सुद्धा संघटनात्मक बहुमत जे आहे ते कोणाकडे आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार संघटनामधले पदाधिकारी, कार्यकारिणीमधले पदाधिकारी, त्याचबरोबर सदस्य, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ही जी संपूर्ण मोठी यादी आहे ती कोणाच्या बाजूने होती हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. काल सुद्धा कोर्टाने सांगितलं की ही फूट झाल्यानंतर सर्वाधिक पदाधिकारी जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेले आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि कोर्टाने सुद्धा ते ऑब्झर्वेशन जे आहे ते कोर्टामध्ये मांडलं होतं की सर्वात जास्त पदाधिकारी जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले. मग पक्ष कोणाच्या पाठीशी होता हे दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या या संपूर्ण सुनावणीमध्ये हे सुद्धा ठरवावं लागणार आहे की नेमकं संघटनात्मक बहुमत, संघटनेमधलं बहुमत जे आहे ते कोणाच्या बाजूने होतं, एकनाथ शिंदेच्या की उद्धव ठाकरेंच्या. की उद्धव ठाकरेंच्या बाजूने तर अगोदर होतच, परंतु बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ते संघटन गेलं का या संदर्भामध्ये आता एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वकिलांना कोर्टामध्ये युक्तिवाद करावा लागणार आहे. अगदी यालाच जोडून हा एक मुद्दा येतो की जशी ही सगळी फूट पडली आणि त्यानंतर जी राजकीय जमवाजमव किंवा येत्या काळामध्ये घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी केलेल्या ज्या उपाययोजना होत्या त्यामध्ये मॅक्रोपासून ते मायक्रोपर्यंत सगळ्या लेवलचं जे प्लॅनिंग आहे ते करण्यात येत होतं असं दिसत होतं. आणि म्हणूनच सदस्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात होता. जास्तीत जास्त आमदार आपल्याकडे घेणं, आता खासदार घेतलेले आहेत, नगरसेवक आपल्याकडे घेणं, या सगळ्या बाबींमध्ये खरं तर शिंदे गटानं खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याची जी कागदपत्र आहेत त्याचा सुद्धा एक प्रकारे पाठपुरावा इथे केला जाईल, उहापोह केला जाईल. तो कशा पद्धतीने येत्या काळामध्ये दिसेल?
खरं तर उद्धव ठाकरे यांच्याकडून काही कागदपत्र सादर केली गेली. उद्धव ठाकरे 2013 पासून ते आतापर्यंत कशा पद्धतीनं पदावर होते, त्यांनी आदेश कोणते घेतले गेले होते, त्यांच्या पाठीशी कोण कोण होतं, जे निर्णय घेतले त्याच्यावरचं शिक्का आणि संपूर्ण मीटिंगचे मिन्युट्स जे असतात, इतिवृत्त असतात, ते संपूर्ण जे आहे ना कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. आता तेच एकनाथ शिंदे यांना सुद्धा ते कागदपत्र जे आहेत ते कोर्टासमोर दाखवावे लागतील की कार्यकारिणीमधले किती सदस्य जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत, किती लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे, किती जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत, किती आमदार यांच्या पाठीशी आहेत, किती खासदार शिंदेच्या पाठीशी आहेत. या सगळ्या घडामोडी ज्या आहेत किंवा ऑन डॉक्युमेंट जी माहिती जी आहे ती या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना मांडावी लागणार आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता आपलं पारडं जड असावं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कपिल सिब्बल यांनी जे युक्तिवाद आतापर्यंत केलेले आहेत, या युक्तिवादांच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढलेले आहेत. आता निवडणूक आयोगाला कोणकोणते असे मुद्दे अधोरेखित करावे लागतील की ज्याच्यामुळे, किंवा अगदी शिंदे गटाला सुद्धा कोणते असे मुद्दे अधोरेखित करावे लागतील की ज्यामुळे त्यांना हे स्पष्ट करता येईल की खरोखरीच दिलेला निर्णय हा कशा पद्धतीनं योग्य आहे, आणि त्यासाठीचे कोणते दाखले, कोणते पुरावे हे निवडणूक आयोग आणि त्याबरोबरीनं शिंदे गट दोघेही दाखवू शकतात. बरोबर. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की जेव्हा ही बंडखोरी झाली, फूट झाली, तर त्याच्या अगोदर काही निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं घटना दुरुस्ती संदर्भामध्ये काही डॉक्युमेंट्स दिले गेलेले आहेत का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जो क्लेम करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या वतीने की पक्ष हा त्यांचा आहे, तर तो क्लेम तो कसा योग्य होता, हा निवडणूक आयोगाला कोर्टामध्ये हे मुद्दे सांगावे लागतील, त्यांच्या वकिलाला सांगावे लागणार आहेत की कशा पद्धतीने पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा आहे. आणि त्याचबरोबर की कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, थोडंसं तुम्हाला थांबवतीये. फक्त एका बाजूने निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे असं म्हणतायत कपिल सिब्बल. आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर येते. आयोगानं निर्णय घेताना आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. फक्त एका बाजूनं निवडणूक आयोगानं निर्णय घेतलाय आणि अशा पद्धतीनं नोटीस दिल्याशिवाय निर्णय कसा काय घेतला जाऊ शकतो असा सवालही सिब्बल यांनी केलाय. पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरतीच प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि एका बाजूनं म्हणजे एकांगी स्वरूपाचा निर्णय दिला गेलेला आहे असा दावाच कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि निवडणूक आयोगावरती जोरदार ताशेरे कपिल सिब्बल यांनी ओढलेले आहेत आणि केवळ एका बाजूनं निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं निर्णय दिला यावर पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करतायत. रामराजे, हा पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित होतोय की एकांगी स्वरूपाचा हा एक प्रकारे निर्णय समोर येतोय कारण आम्हाला नोटीसच दिली नाही. खरं तर निवडणूक आयोगाच्या समोर संपूर्ण हिअरिंग झाली होती, सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीमध्ये अनेक महत्वाचे पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा त्या सुनावणीला येत होते, दाखल झाले होते आणि त्या सुनावणीच्या नंतर हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. मात्र महत्वाचा मुद्दा जो आहे की जो सांगितलं जातंय की ऐकून घेतलं जात नाही, तर त्या संदर्भामध्ये मग स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे की कशा पद्धतीनं हे संपूर्ण सुनावणी झालेली नाही असं कपिल सिब्बल यांना सांगावं लागणार आहे. कारण यापूर्वी निवडणूक आयोगानं दोघांचीही दखल घेतली होती. फक्त कपिल सिब्बल यांचं जे म्हणणं आहे की आपल्याला न विचारता, आपल्याला न सांगता अचानकपणे निकाल दिलेला आहे. पण मात्र जर आठवत असेल तर सर्वांची ही सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीच्या वेळेस आणि संपूर्ण दोन्ही पक्षाचे जे आहे ते ऐकून घेतलं होतं आणि ते ऐकून घेतल्यानंतरच निवडणूक आयोगानं जे आहे तो निकाल दिला होता. परंतु ज्या पद्धतीनं आता केवळ कपिल सिब्बल यांच्याकडून मुद्दे मांडले जात आहेत की ऐकून घेतलं नव्हतं आणि निकाल दिला होता, तर हे कसं आहे हे सुद्धा पटवून द्यावं लागेल. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग जेव्हा सुनावणीला येईल तेव्हा निवडणूक आयोगाचे संपूर्ण वकील जे आहेत ते सांगतील आणि कशा पद्धतीनं दोन्ही पक्षाला बोलवण्यात आलं होतं, दोन्ही पक्षातील शिष्टमंडळाला बोलवण्यात आलं होतं, दोन्ही पक्षाचे मुद्दे जे आहेत ते कोणकोणते होते ते ऐकून घेण्यात आले होते आणि हे संपूर्ण ऐकून आणि विशेष करून दोन्ही पक्षाचे डॉक्युमेंट जे आहेत की ज्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष येतात,
तालुका अध्यक्ष येतात, कार्यकारिणी येते, तर सगळ्यांची माहिती जी आहे ती घेण्यात आली होती हो. आणि ती माहिती घेतल्यानंतरच निकाल दिला होता. हे सगळं निवडणूक आयोगाला सांगावं लागणार आहे. खरं आहे आणि पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की अचानक 2018ची घटना चुकीची ठरवली गेली असं सिब्बल म्हणतात. बंडा आधी पक्षात बरंच काही घडलं होतं. शिंदेंची नियुक्ती पक्ष घटनेनुसारच झाली होती आणि या नियुक्त्या उद्धव ठाकरेंनीच केल्या होत्या असं देखील सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात. आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि त्यांनी घेतलेल्या या सगळ्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, सवाल उपस्थित केले जात आहेत ते सिब्बलांकडनं. आणि बंडा आधी पक्षात शिंदेंची नियुक्ती ही पक्ष घटनेनुसारच झाली होती आणि अचानक 2018ची घटना चुकीची कशी ठरवली गेली असं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. आजचा रामराजे पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. आजचा युक्तिवाद हा सिब्बलांचा शेवटचा फायनल युक्तिवाद म्हणावा लागेल आणि त्यानंतर मग शिंदेंची बाजू आपल्याला कदाचित ऐकायला मिळू शकते. काय युक्तिवाद होतो ते कळेल. मात्र सिब्बल आजही निवडणूक आयोग कसा चुकीचा होता आणि निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाने कसं सगळं चित्र बदललं यावरच युक्तिवाद करताना पाहायला मिळतात. बिलकुल निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची निवडीची पद्धत या दोन्ही गोष्टीवर कपिल सिब्बल यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे यांची नियुक्ती जी आहे ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली होती. उद्धव ठाकरे यांनीच त्यांची नियुक्ती केली होती. 1999च्या घटनेबद्दल कसं काय अचानक तुम्ही बोलू शकतात असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर एवढ्या वर्षानंतर 2000 अगोदरची जी घटना होती ती चुकीची होती, उद्धव ठाकरे यांची निवड चुकीची होती असे आक्षेप कस काय घेतले जाऊ शकतात. त्याच वेळी हे आक्षेप का घेण्यात आले नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि कपिल सिब्बल शेवटी म्हणतात की पक्षाची नोंदणी रद्द करणे हाच एकमेव पर्याय जो आहे तो उरला होता का असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे. म्हणजेच की कपिल सिब्बल यांचा इशारा हे आहे की एकनाथ शिंदे यांना जे पक्ष आहे, पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाची नोंदणी जी आहे तर तीच रद्दबातल करवायची होती आणि त्या दृष्टीनंच हे संपूर्ण पावले टाकली गेली होती असं सुद्धा कपिल सिब्बल यांचं